कधी असं वाटलंय का की एखादी अनोळखी व्यक्ती पाहिल्यानंतर आपण तिला ओळखतोय अशी भावना होते. भले ती अनोळखी असेल तरी पण आपण तिच्या ऊर्जेशी मॅच होतो. किंवा आपण एखादं नातं सतत टिकवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु ते टिकत नाही. ती कामेश जगताप न्यूमरोलॉजी चॅनल असतो कन्सेप्ट. ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. आज आपण पाहणार आहोत लव न्यूमरोलॉजी. तुम्हाला कधी असं वाटलंय का की एखादी अनोळखी व्यक्ती पाहिल्यानंतर आपण तिला ओळखतोय अशी भावना होते. भले ती अनोळखी असेल तरी पण आपण तिच्या ऊर्जेशी मॅच होतो. किंवा आपण एखादं नातं सतत टिकवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु ते टिकत नाही. असं का होतं? मग प्रेम हे केवळ योगायोग आहे तर नाही आहे. प्रेम हे एक व्हायब्रेशन आहे आणि हेच व्हायब्रेशन आज आपण अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचा प्रकाश कसं दाखवतं हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हायब्रेशन आपल्या नात्यामध्ये केमिस्ट्री तर खूप छान असते. आता ही केमिस्ट्री खूप छान असते परंतु कधी आपले नातं विस्कळीत होतं किंवा सुसंगत नसतं. तर असं का होतं? एखादी ऊर्जा ज्यावेळेस अट्रॅक्शन करते किंवा ऊर्जा कनेक्ट होते. उदाहरणार्थ समजूया की एखादा रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालत असतो. तो एखादी फ्रिक्वेन्सी घेतो आणि त्या फ्रिक्वेन्सीवरती आपलं काम करत असतो. त्याच पद्धतीनं आपलं हे नंबर्स असतात ते फ्रिक्वेन्सीवरती काम करतात म्हणजे ऊर्जेवरती काम करतात. तर आपण आता समजून घेऊयात की असे कोणते नंबर्स आहेत की ते आपल्या ऊर्जेवरती काम करतात. 3 महत्त्वाचे असे नंबर आहेत. पहिला नंबर आहे तो लाईफ पाथ नंबर आहे. दुसरा नंबर आहे तो एक्सप्रेशन नंबर आहे आणि तिसरा नंबर आहे तो सोल आर्ग्यू नंबर आहे. हा खूप महत्त्वाचा नंबर आहे. तो तिसरा नंबर आहे. तर आपण लाईफ पाथ नंबरविषयी जाणून घेऊयात. लाईफ पाथ नंबर जो आहे तो आपण आपल्या नात्यामध्ये जीवनाचा प्रेमाचा प्रवास कसा आहे हे जाणून घेतो. परंतु त्याचा नात्यावरती काय परिणाम होतो? एखादं नातं स्वातंत्र्य शोधतंय की समर्पणाचा भाव ठेवतंय हे पाहायचं असेल तर आपल्याला लाईफ पाथ नंबर बघावाच लागेल. एक्सप्रेशन नंबर म्हणजे काय आहे? आपण संवाद साधण्याचे कौशल्य म्हणजे आपल्या पार्टनरसोबत आपण कसा संवाद करतोय किंवा आपण त्यांना कसं बोलतोय हे पाहतो. आता ह्याचा नात्यावरती काय परिणाम होतात? तर ह्याचे नात्यावरती असे परिणाम होतात की आपण एखाद्या पार्टनरसोबत आपण कसा संवाद साधतोय आणि आपण त्याच्यासोबत कशी भावना ठेवून कसं बोलतोय किंवा एखादा वाद असेल तर तो कसा मिटवतो हे पाहायचं असेल तर आपल्याला लव एक्सप्रेशन नंबर माहीत असायला पाहिजे. आणि सोल आर्ग्यू नंबर जसं की आत्म्याची भावना आतील भावना आपल्याला समजते की नाही समजते हे पाहायचं असेल तर सोल आर्ग्यू नंबर. आणि हे नात्यावर परिणाम कसं करतं? तर आपण आतून काय विचार करतो, आपल्याला आतून काय हवं आहे? सुरक्षितता हवे, समर्पण हवं आहे, ॲडव्हेंचर हवे की रोमांस हवं आहे? ह्या गोष्टी जर पाहायच्या असतील तर सोल आर्ग्यू नंबर. मग आपण ह्याची तीव्रता कशी असते हे पण पाहूया. 2 लोकांमध्ये खूप प्रेम असतं, खूप ओढ असते, फॅशन असते. मग ते प्रेम आहे का? तर नाही आहे. आपण त्याला प्रेम म्हणू शकत नाही आहे. कधी असं होतं की आपण एखाद्या जुन्या जखमांमधून जाणलेलो असतो आणि जुन्या जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला एक आकर्षित करणारी ऊर्जा असते आणि ते आकर्षित करून आपण आपल्या नात्यांमध्ये गोळ करून ठेवतो किंवा चुकीच्या नात्याकडे आकर्षितही होतो. मग तुम्ही म्हणाल सर असं का? तर कधी कागदावरती सुद्धा नातं एकदम परफेक्ट असतं. जसं की आपल्या पार्टनरची मिळकत जोडीदार दिसायला पण खूप छान असतो तरी असं का होतं असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. कारण आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे रिकामेपणा असतो आणि तो रिकामेपणा भरून काढण्यासाठी आपण एखाद्या गोष्टीकडे एखाद्या ऊर्जेकडे आकर्षित होत चाललेलो असतो. तर हे असं का होतं हा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आपण आपला सोल आर्ग्यू नंबर पाहायचा आहे. सोल आर्ग्यू नंबर आपला सुसंगत नसेल किंवा मिसमॅच सुद्धा असू शकतो.
सोलार यू नंबर सर्व काही सांगत असतो. तर मग अंकशास्त्र आपल्याला काय शिकवतं, तर ते कोणावरती आरोप करायला शिकवत नाही, तर अंकशास्त्र हे आपल्याला समर्पणाचा भाव आणि आपल्या पार्टनरविषयी भावना ठेवायला शिकवतं, समजून घ्यायला शिकवतं, त्याने कसं वागावं, त्याने का असं केलं, त्याऐवजी आमची ऊर्जा कुठे मिसमॅच झाली, कुठं अडचणी आल्या हे पाहायला न्यूमरॉलॉजी शिकवतं. आपण ह्यालाच म्हणतो लव्ह न्यूमरॉलॉजी. लक्षात ठेवा मित्रांनो, नशिबाने काहीही मिळत नाही, योगायोग नसतो असं काहीही नसतं, आणि आपण प्रेमामध्ये कम नशिबी आहोत हे समजणं पहिलं बंद करा. आपल्याही नशिबामध्ये चांगला पार्टनर आहे, चांगली ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा आपल्याला एकदा समजायला लागली की आपण ह्या सर्व गोष्टी विसरून आपण न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या पार्टनरचा शोध घेत असतो. तर तुम्हाला तुमचा लाईफ पाथ नंबर माहीत आहे का? लाईफ पाथ नंबर माहीत असेल तर DM करा आणि आजच आपल्या जोडीदारासोबत ही रील शेअर करा. धन्यवाद.